राज्यात मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने माजी मंत्री छगन भुजबळ यांना एक दिलासा दिलेला आहे। ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। भुजबळांना मिळालेल्या जामिनाला ईडीने आव्हान दिले होते, मात्र सुप्रीम कोर्टाने ते आता फेटाळलंय। भुजबळ यांना या प्रकरणामध्ये 2018 मध्ये जामिनावरती मुक्त करण्यात आलं होतं। त्यामुळे आता कलम 336 अन्वये यामध्ये हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं न्यायमूर्तींनी म्हटलंय आणि ईडीची याचिका फेटाळली आहे। तसंच अटकेला आव्हान देणारी भुजबळांची याचिका सुद्धा कोर्टाने फेटाळली। हे खरं आहे की आपल्याला जामीन मिळाला, मला आणि समीर भाऊला हायकोर्टाने, आणि त्याच्यावर ईडीने जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं होतं। त्याच्या अगोदर आम्ही हेबियस कॉर्पस पण तिकडे दाखल केला होता। तर सुप्रीम कोर्टाने जो आहे हायकोर्टाचा निकाल जो आहे हा योग्य आहे असं ठरवलं। जेलबारी झाली, त्रास करावा लागला, माझं काय रडत बसू काय करू, जे झालं ते झालं, कदाचित नशिबात आपलं होतं म्हणून ते झालं। तर त्या महाराष्ट्र सदनमध्ये गाडीचाही घोटाळा नाही हे सुद्धा जे आहे सेशन कोर्टाने दाखवलं। प्रचाराचा भाग होता, राजकारणाचा भाग काय, आणि तो आमच्या नशिबी आला, तो आम्ही झेलला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।